नवीन ओळख म्हणजे एक चांगलं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं चित्रपट खोडा, त्याला त्याचं एक कलादिर्शन आपणच केलं होतं. तर खोडा सिनेमा नक्की ही संकल्पना कशी मनात आली, की तो सिनेमाचा प्रवास म्हणजे खूपच अडथळे होते त्यात. आपण म्हणजे तुमचं खूपच म्हणजे जणून तुम्हाला की हॅट्स ऑफ की ते खूप काम केले त्याच्यावरती. मुंबईहून एकदा बसलो आणि इथं उतरलो तर बरीच लोक ट्रेन मधून उतरली. आता ती उतरल्यावर त्यांची गठुडी बिठुडी सगळी बासकी बुसकी पोरं सोरं लहान ते सगळी प्लॅटफॉर्मवर उतरली, गोंधळलेली होती. त्यांच्या याच्यावरून लक्षात आलं की बा ही गावाकडची आहेत आणि बा सर्वसामान्य शेतकरी का अशी कष्टकरी लोक आहेत. तर ते माझं कुतूहल जागं झालं. मी सहज विचारलं की बा ते 50-55 वयाचा गृहस्थ होता. त्यांना विचारलं, काय मामा कुठून आले? औरंगाबाद, आता संभाजीनगर. म्हणलं काय इकडे आलाय? तर म्हणले काय आमच्याकडे दुष्काळ आहे. मग आता पोटं भरण्यासाठी इकडे आलोय. आमच्या गावाकडची बरीच मंडळी आहेत इकडं. कुणी गवंड्याच्या हाताखाली, कुणी इकडं बाकीची काय कामं करते असं ते म्हणले. म्हणलं मग कसं काय, मग तुम्ही का आला तिकडून? काय तिकडं तुमच्याकडं जमीन बिमीन? मला 40 एकर जमीन आहे. 40 एकर जमीन आहे पण पाणी कमी आहे त्या भागात. तर तो विषय माझ्या डोक्यात क्लिक झाला की स्थलांतर हा सब्जेक्ट घेऊन सिनेमा करायचा हे पक्क झालं. मग मी गावाकडे गेलो महिन्या 2 महिन्यांनी आणि मग विषय डोक्यात घोळतच होता. तर हे जे सगळे मेंढपाळ आहेत हे सगळे बघितले. ते कायम आमच्या वावरात बसलेले यायचे बसायचे, 2 महिने इथं राहायचे, 2 महिने तिकडे राहायचे आणि ते रोजच ह्या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून त्या गावात, हे रोजच. तर म्हणलं यांचं भटकणं रोज आहे. आणि हे जे स्थलांतर आहे हे अजून पडद्यावर आलं नाही, हे साहित्यात कुठं आलं नाही. त्याच्यानंतर त्यांचं कल्चर वेगळं आहे. हे सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर ते डोक्यात आलं की अरे ह्यावर चांगला सिनेमा, उत्तम सिनेमा होऊ शकतो.